जर का तुम्ही पार्ट 1 मिस केला असेल तर तो नक्की बघा. आत्ता आपण पार्ट 2 सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये आर्किओलॉजी बद्दल नवीन माहिती जाणून घेऊयात. काका, आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन म्हणजे नक्की काय आणि तुम्हाला कसं कळतं की नक्की कुठे खोदायचं? आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन म्हणजे जसं मी तुला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की तुम्ही कुठेही जाऊन असं खोदकाम नाही करू शकत. आता आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची एक्सकव्हेशन असतात. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला स्टोनेज पिरियडची जी माणसं होती, म्हणजे आदिमानव आपण ज्याला म्हणतो, ते आदिमानव कुठे राहत होते हे शोधायचं असेल तर त्याची पद्धत वेगळी असते. तसंच त्याच्यानंतरची हडप्पा मोहेंजोदडो काळातली लोकं कुठे राहायची, तर ते नद्यांच्या काठावर राहायची, कारण पाणी त्यांना पाहिजे होतं. मग त्यांनी बांधलेली घरं वगैरे हे सगळं जेव्हा मातीखाली जातं तेव्हा मातीखाली गेलेलं आपल्याला शोधून काढायचं असेल तर आपल्याला खूप एक्सप्लोरेशन म्हणजे ज्याला मराठीत सर्वेक्षण म्हणतो ते करायला लागतं. आपल्याला वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी बोलायला लागतं, त्यांच्याकडनं माहिती घ्यायला लागते. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपण एखादी जागा ठरवली की या ठिकाणी आपल्याला एक्सकव्हेशन करायचं आहे. पण एखादं गाव ठरवलं तुम्ही, समज पुण्यामध्ये तुम्हाला एक्सकव्हेशन करायचं असेल तर पुणे एवढं मोठं शहर आहे, त्यातली नेमकी जागा कशी शोधणार आपण? समज एखाद्या ठिकाणी बंगला घेतलात आणि नंतर काही काळानंतर असं झालं की तुम्हाला वाटलं की आता इथे राहता येणार नाही, समज इथे दुष्काळ पडला, मग तुम्ही इकडनं ही जागा सोडून दुसरीकडे कुठेतरी गेलात. तर जेव्हा तुम्ही जाल दुसरीकडे तेव्हा तुम्ही काय घेऊन जाल? बरोबर, सोनं नाणं, बरोबर आहे. टी व्ही घरातला, फ्रीज असेल, सोफा सेट असेल, सगळं घेऊन जाल तुम्ही. बरोबर, तुम्ही घराच्या भिंती घेऊन जाणार नाही, घराची कौलं घेऊन जाणार आहे नाही की नाही? किंवा आता त्यावेळी तर आत्ता जसे आपले काचेचे ग्लास आणि मेटलचे ग्लास वापरतोय, तर पूर्वीच्या काळी तर तसं नव्हतं, मडकी वापरायचे ते, आणि खूप वर्ष लोक मडकीच वापरत होते. तर ते लोक सुद्धा त्याची फुटलेली मडकी जी होती ते कशाला घेऊन जातील ना, ते तिथेच पडलेले असायचे. तर ते खूप मोठ्या प्रमाणावर पडलेले असायचे. आणि आत्ता जेव्हा आम्ही सर्वेक्षण करतो म्हणजे एखाद्या ठिकाणी एक्सप्लोरेशनला जातो की आम्हाला कुठे शोधायचं आहे हे शोधतो. म्हणजे आता मी तुला मगाशी पुण्याचं एक्झाम्पल सांगितलं की पुण्यामध्ये जर एखादी खोदायची जागा शोधायची असेल तर आम्ही सगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये फिरणार आणि जिथे आम्हाला त्या प्रकारची अशी खापरं म्हणजे पॉटरी अशी जी मिळतीये, तुटलेले मडक्याचे तुकडे असे मोठ्या प्रमाणावर मिळतात, तिथे आम्ही खोदायला सुरुवात करणार. कारण तिथेच माणसं राहत असतील असा एक अंदाज येऊ शकतो ना आपल्याला. नाहीतर तिकडे असे पॉटरीचे तुकडे काय येतील ना, तिकडे कोणी दुसरीकडनं आणून तर टाकणार नाही कारण नसताना. त्यामुळे मग ती जागा आम्हाला लक्षात येते की मग तिथे आम्ही खोदायला सुरुवात करतो. मग ते खोदकाम कसं असतं माहिती आहे? असा मोठा 5 बाय 5 मीटरचा चौकोन आखून घ्यायचा. मग तो चौकोन आखून घेतल्यानंतर सगळ्या बाजूनी 10-10 सेंटीमीटर माती काढायची, ती गोळा करायची. त्याच्यामध्ये काय मिळतंय ते नोट डाऊन करायचं की पहिल्या 10 सेंटीमीटरला मला एक कॉईन मिळालं, मग मला एक मणी मिळाला, मला काचेचा तुकडा मिळाला असेल किंवा लोखंडाचा तुकडा किंवा काय ही पॉटरी जसं सांगितलं तुला. तर हे सगळं जे मिळालेलं डॉक्युमेंट करायचं. मग परत 10 सेंटीमीटर खोदायचं, परत डॉक्युमेंट करायचं, बाजूला अशी माती काढायची, चाळायची, त्यातलं सगळं डॉक्युमेंट करायचं. असं करत करत 4-5 मीटर खाली जायला लागतं. आणि मग त्याच्यामध्ये ज्या ज्या अँटिक्विटी मिळतात त्याचा अभ्यास करतो आम्ही. आता पॉटरीच्या संदर्भात तुला जसं सांगितलं खापराचे तुकडे, तर तुमच्या घरी झाडं लावायची कुंडी आहे, बरोबर आहे? तर ती झाडं लावायची कुंडी समज तुटली आणि त्याचे तुकडे तू मातीमध्ये टाकून दिलेस, तर ते ह्याच्यानंतर किती वर्ष राहू शकतील? 500 इयर्स. 5000 इयर्स राहणार आहेत. 5000 इयर्स. तू आज जी झाडाची कुंडी जर टाकलीस तुटलेली तर ह्याच्यानंतर 5000 इयर्स राहणार आहे ती. कोणाला तरी 5000 इयर नंतर सुद्धा ती मिळणार आहे त्याचा तुकडा. तर आपल्याला हे तुकडे त्यावेळच्या लोकांचे असे पडलेले जमिनीवर मिळतात आणि मग आपण त्यावरनं सांगू शकतो की हा कधीचा आहे. काका, या सगळ्यामध्ये सायन्सचा पण उपयोग होतो का आणि तो कसा होतो? आत्ता तुला जसं सांगितलं की ह्या सगळा आम्ही अशी 10-10 सेंटीमीटरवर अँटिक्विटी गोळा करतो. मग त्याच्याबरोबर सॉईलसुद्धा असते, त्या सॉईलचा सुद्धा ॲनालिसिस केला जातो. त्याच्यामध्ये बोन्स मिळतात, त्या बोन्सचा ॲनालिसिस होतो. मेटल ऑब्जेक्ट मिळतात, त्याचा मेटलचा ॲनालिसिस होतो. असं या सगळ्याचा सायंटिफिक ॲनालिसिस करायला लागतो. कारण आर्किओलॉजी हे सायन्स आहे. आर्किओलॉजी हे म्हणजे आपण फक्त असं आपल्याला कुठेतरी हंडा मिळाला, त्याच्यामध्ये खूप सोन्याची नाणी मिळाली, ती घ्यायची आणि घरी यायचं असं नसतं. किंवा जे एक्सकेव्हेशन केलं जातं ते एक्सकेव्हेशन हे अँटिक्विटी गोळा करायला केलं जात नाही. तर आपल्याला ह्या सगळ्या बोन्स का महत्त्वाचे असतात आपल्याला, तर ते
तो कोण माणूस होता, कशी होती ती लोकं, ती काय राहत होती, काय खात होती, काय पित होती, त्यांच्या सवयी काय होत्या, ती कशी भांडी वापरायची, ते राहताना पक्क्या घरात राहत होती का विटांच्या घरात राहत होती, का आपलं त्यांची अशी कुडाची म्हणजे अशी लाकडाची हे असतात ना, झाडाचे लाकूड असतं आणि माती लावलेली असते अशी कुडाची घरं होती का त्यांच्या अशा गोलाकार अशा झोपड्या असतात तशा झोपड्या होत्या का. तर हे सगळं समजून घेण्यासाठी मिळालेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्याला ॲनालिसिस आणि सायंटिफिक ॲनालिसिस करायला लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला सायन्सची खूप मदत घ्यायला लागते. मग यात केमिस्ट्रीचा उपयोग कसा होतो? एक्सकेव्हेशनमध्ये आत्ता तुला जसं सांगितलं तसं मेटल ऑब्जेक्ट मिळतात. म्हणजे काय मेटल ऑब्जेक्ट म्हणजे काय, लोखंडाचे तुकडे. म्हणजे त्यावेळच्या लोकांनी त्यांच्या घरामध्ये जो लोखंडाचा खिळा ठोकलेला होता ना, तो खिळा ठोकलेला तिथे आम्हाला पडलेला मिळतो आणि मग तो आम्हाला मिळाला की तो काही चांगला नसतो ना, कारण एवढे वर्ष तो मातीखाली राहिल्यामुळे गंजलेला असतो. मग तो गंजलेला जो आहे तो स्वच्छ करायला लागतो. मग त्याच्यासाठी आपल्याला केमिकल्स लागतात. मग त्या केमिकलचा वापर करून आपल्याला तो त्याच्यावरचा सगळा गंज काढून तो क्लीन करायला लागतो. इथे केमिस्ट्रीचा उपयोग होतो. त्यामुळे या ब्रांचला काय म्हणतात, आर्किओलॉजिकल केमिस्ट्री असं या ब्रांचला नाव आहे. त्याच्यानंतर सॉईलमध्ये फॉस्फेट असतं. फॉस्फेट म्हणजे सांगतो एक केमिकल, म्हणजे समज एखाद्या ठिकाणी माणसं राहत असतात तर ती जेव्हा माणसं तिथे राहतात तेव्हा गाय बांधलेली असते दारामध्ये, कुत्रा असतो, माणसं असतात वगैरे हे. तर ह्यांच्या तिथल्या वावरामुळे तिथे राहत असल्यामुळे त्यांच्या इथनं नकळत कचऱ्यातनं किंवा ह्युमन वेस्टमधनं त्याच्यामध्ये फॉस्फेट जमिनीमध्ये जात असतं आणि नॅचरली सॉईलमध्ये फॉस्फेट असतंच. ते किती सपोज 0.2% असतं आणि ह्या माणसांमुळे ते ॲडिशनल फॉस्फेट त्या ह्याच्यामध्ये जातं. तर ते फॉस्फेट किती जातं हे आम्ही याचा केमिकल ॲनालिसिस करून अभ्यास करतो आणि त्यावेळी तिथे किती लोकं राहत होती हे आम्ही काढू शकतो. म्हणजे 50 लोकं राहत होती का 100 लोकं राहत होती का 500 लोकं राहत होती, हे आपल्याला सॉईलवरनं सुद्धा समजू शकतं. तसंच अजून आर्किओलॉजीमध्ये फॉसिल्स असतात. आपल्याला प्राण्यांचे फॉसिल्स मिळतात, त्याचं डेटिंग करायला लागतं. आता आपल्या सगळ्यांना फक्त कार्बन डेटिंगच माहिती असतं. शाळेमध्ये आपण शिकतो कार्बन डेटिंगच. तर कार्बन डेटिंग म्हणजे काय असतं की तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये किंवा झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असतो त्याच्यामध्ये C14 नावाचा एक एलिमेंट असतो आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत C14 असतो त्यामध्ये, तर लाईव्ह असतो तो. आणि जेव्हा आपली किंवा एखाद्या झाडाची डेथ होते तेव्हा तो C14 जो आहे ना तो कमी कमी व्हायला लागतो. तर तो कमी होताना त्याची हाफ लाईफ इयर जो आहे ते 5000 इयर आहे, 5700 इयर. तर हे आपल्याला त्याचा हाफ लाईफ पिरियड माहिती आहे. म्हणजे तो 1% म्हणजे 1% झाला तर किती आणि 50% झाला तर 5000 इयर आहे. तर त्यावरनं आपल्याला एज काढता येतं. मग एज काढायसाठी आपल्याला एक्सकेव्हेशनमध्ये कोळसा मिळतो, कापडाचा तुकडा मिळतो किंवा काही वेळेला कागद जर मिळाला तर त्याची आपल्याला डेट करता येते. तसंच बोन्सची डेट करता येते. बोनच्या डेटिंगसाठी आपल्याला फ्लोरीन डेटिंग नावाची टेक्निक एक आहे. त्याच्यानंतर पॉटरी जी असते, मी तुला सांगितलं खापरं जी मिळतात भांड्याचे तुकडे, त्याच्यासाठी थर्मोल्युमिनेसन्स डेटिंग, अशा अनेक सायंटिफिक डेटिंग टेक्निक आहेत की ज्याने आपल्याला त्याचं वय काढता येऊ शकतं की ते किती जुनं होतं. पूर्वी कुठल्या टाईपची झाडं होती ते आपल्याला सायन्स सांगू शकतं का? सायन्समध्ये बॉटनी नावाची एक ब्रांच आहे. त्या बॉटनीची एक सब ब्रांच आर्किओ बॉटनी अशी एक वेगळी आहे की ज्याचा अभ्यास आम्ही करतो. आमच्याकडे डेक्कन कॉलेजमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. तर आता बॉटनीचा उपयोग कसा होतो ते मी तुला सांगतो. जेव्हा आम्ही एक्सकेव्हेशन करतो, जसं तुला सांगितलं की ती मातीची सॉईल सॅम्पल मिळतात, जसं त्या सॉईलमधनं फॉस्फेट काढतो तसं त्या सॉईलमध्ये आम्हाला पोलन्स मिळतात म्हणजे परागकण. तर हे जे परागकण ट्रान्सफर होतात आणि सॉईलमध्ये पडतात, तर काही परागकण जे असतात ते फॉसिलाइज होतात आणि ते फॉसिलाइज झालेले म्हणजे त्याचा दगड सेमी दगडच तयार होतो त्या परागकणाचा. आणि मग आम्ही जेव्हा ही माती आणतो एक्सकेव्हेशन केलेली, तेव्हा ती माती आम्ही मायक्रोस्कोप खाली बघितली तर आम्हाला हे कळू शकतं की ते कुठल्या झाडाचे आहेत, गुलाबाच्या झाडाचे आहेत का जांभळाच्या झाडाचे आहेत का कुठल्या झाडाचे आहेत. मग आम्ही त्याच्यावरनं काय सांगू शकतो की समज ती माती जी आम्ही आणली ती साधारण हडप्पा मोहेंजोदडो काळातला असेल तर आम्ही सांगू शकतो की हडप्पा मोहेंजोदडो काळामध्ये कुठली झाडं होती आणि ते झाडं लावत होते का, म्हणजे गुलाबाची झाडं वगैरे आणून लावत होते का ते नॅचरल जी येतील ती झाडं त्याच्यावर डिपेंड होते. हा फरक आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे त्यावेळी ते आंबे खात होते का किंवा जांभूळ खात होते का, ते हे पण आपल्याला बॉटनी आर्किओ बॉटनी यातनं आपल्याला सांगता येऊ शकतं. किती इंटरेस्टिंग आहे हे सगळं. ह्युमन्स आणि ॲनिमल्सचे जे बोन्स असतात त्याचा अभ्यास कसा करतात? ॲनिमल आणि ह्युमन बोन्स हे सुद्धा आम्हाला एक्सकेव्हेशनमध्ये मिळतात आणि त्याचा अभ्यास 2 वेगवेगळ्या ब्रांचमधून केला जातो. एक म्हणजे आर्किओझुलॉजी
आणि अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ॲनिमल बोन्स जे मिळतात ते आर्किओझुलॉजी डिपार्टमेंटला जातात आणि ह्युमन बोन्स असतात ते अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंट. तर आता ॲनिमल बोन्सची तुला मजा सांगतो की आत्ता रिसेंटली मला एक 6 महिन्यापूर्वी आपल्या इथे मंडई माहिती आहे तुला, मंडईमध्ये गेली आहेस कधी? तर मंडईमध्ये आम्हाला तिथे एलिफंटची बोन्स मिळाली तिथे, आणि ती मोठी मोठी एलिफंटची बोन्स होती. तर आम्हाला असं पत्रकारांनी बोलवलं. तिथे मेट्रोचं काम चालू होतं आणि त्यासाठी त्यांनी खड्डा घेतला होता आणि तो खड्ड्यात तो JCB काढला तर ती सगळी बोन्सच बाहेर आली सगळी. मग ते घाबरले लोक सगळे एकदम तिथले. मग त्यांनी आम्हाला बोलवलं. मग आम्ही सांगितलं की ही एलिफंटची बोन आहेत आणि मग ती आम्ही अभ्यासासाठी म्हणून आमच्याकडे घेऊन आलो. आता त्या एलिफंट बोनचा आम्ही अभ्यास कसा करणार आहे? तर तो जो हत्ती आहे, जो हत्ती मेला, त्याचं एक तर डेट काय होती, त्याचं एज काय होतं, तर ते आम्ही काढलं की तो 300 वर्ष पूर्वी पेशवे काळामध्ये तो हत्ती मेलेला होता. तर ते केमिकल ॲनालिसिस करून ती डेट काढली. त्याच्यानंतर आर्किओझुलॉजीनी त्याचा अभ्यास कसा केला, तर तो एलिफंट त्याच्या कितव्या वयात असताना मेला, म्हणजे तो किती एजचा असताना तो एलिफंट मेला, त्याला काय डिसीज झाला होता, काय आजार झालेला होता त्या एलिफंटला, त्याला अजून काही प्रॉब्लेम्स होते का, आणि तो मेला म्हणजे त्याची कोणी शिकार केली का, कारण शिकार केली तर त्याच्या बोनवरती कटमार्क दिसतात तिथे. तर ह्या सगळ्याचा अभ्यास हा आर्किओझुलॉजीमध्ये केला जातो. किंवा एखादं जुनं हडप्पा मोहिंजोदडो काळात गाव मिळालं आम्हाला, तर ते गावातले लोक काय काय खात होते, कुठले म्हणजे नॉनव्हेजमध्ये काय काय खात होते, तर त्यांनी जी खाऊन टाकलेली बोन्स असतात तर ती बोन पण एक्सकॅव्हेशनमध्ये मिळतात. मग त्याच्यामध्ये कोंबड्यांची बोन मिळतात, ती हे असतं गोट त्याची बोन मिळतात, डुक्कर असतं त्याची बोन मिळतात. मग त्याचा ॲनालिसिस आम्ही कसा करतो की किती कोंबड्यांची बोन मिळत आहेत, किती गोटची बोन मिळत आहेत. मग त्यावरनं आम्ही त्यांचं फूड हॅबिट सांगू शकतो की त्यांना काय आवडत होतं, त्यांना मग चिकनच आवडत होतं का अजून वेगळं काही आवडत होतं. तर हे आर्किओझुलॉजी पण त्याच्यावरनं आम्हाला बघायला लागतं, ओळखायला लागतात आधी, कारण त्याच्यासाठी आम्हाला ती ॲनाटॉमी माहिती असायला लागते की ते गोटची बोन कशी असतात, चिकनची बोन कशी असतात, हे सगळं आम्हाला बघायला लागतं. आणि मग ते बघून आम्ही आयडेंटिफाय करतो हे. तर असा आर्किओझुलॉजीचा केला जातो. तसा अँथ्रोपॉलॉजीमध्ये ह्युमन स्केलेटन मिळतात आम्हाला खूप. तुम्ही आमच्या डेक्कन कॉलेजच्या म्युझियममध्ये एक 3,500 वर्षापूर्वीचं एक स्केलेटन ठेवलेलं आहे, ते आम्हाला गुजरातमध्ये मिळालं होतं. तर ह्या सगळ्या स्केलेटनचा अभ्यास कसा करतो? एक 10 वर्षाच्या मुलाचं स्केलेटन आहे, एक 18 वर्षाच्या मुलाचं स्केलेटन आहे, एक 50 वर्षाच्या माणसाचं आहे. तर याचा अभ्यास आम्ही करतो किंवा तो माणूस कशामुळे मेला होता, त्याला काय आजार झाला होता, किंवा तो जेव्हा त्याची डेथ झाली तेव्हा त्याचं वय काय होतं, या सगळ्याचा अँथ्रोपॉलॉजीमध्ये अभ्यास केला जातो. आत्ताच आम्ही रिसेंटली 1-2 वर्षापूर्वी एक काम केलं. आम्हाला एक स्केलेटन एका एक्सकॅव्हेशनमध्ये मिळालं. तर त्या स्केलेटनमध्ये जे स्कल होतं ना, त्या स्कलच्या आत त्याचे जे दात होते ते दात किडले होते त्या स्केलेटनचे. तर आम्ही तोच अभ्यास केला की ह्याचे दात का किडले होते, ते असं का झालं इथे वगैरे. मग त्याचा केमिकल ॲनालिसिस मी केला आणि मग त्या केमिकल ॲनालिसिसवरनं आणि याच्यावरनं आम्हाला लक्षात आलं की त्याला फ्लुरोसिस नावाचा एक आजार झाला होता. आणि तो फ्लुरोसिस जो आजार असतो तो पाण्यामुळे होतो, की पाण्यामध्ये फ्लुरिन जर जास्ती असेल तर त्याचा इफेक्ट दातांवरती होतो आणि दात किडतात. तर त्याचा मग आम्ही तिथल्या पाण्याचं पण टेस्टिंग केलं, ते जिथे पाणी पित होते त्याचं. तर त्यावरनं आम्हाला लक्षात आलं की हे फ्लुरोसिसचं म्हणजे बोरचं पाणी पित होते तिथल्या, आणि आता तिथे डॅम झाला आहे त्याच्यामुळे आता शुद्ध पाणी येतं, त्यामुळे आता तिथल्या लोकांचे दात किडत नाहीत. पण त्यावेळेला डॅम नव्हता त्यामुळे खूप मिनरल असलेलं पाणी ते प्यायचे आणि त्यांचे दात किडायचे. ज्यांना आर्किओलॉजीमध्ये करिअर करायचं आहे त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? आर्किओलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर अनेक वेगवेगळ्या ब्रांचमधनं तुम्ही आर्किओलॉजी करू शकता. सायन्स, कॉमर्स, कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता. आणि ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला डेक्कन कॉलेजला किंवा भारतामध्ये साधारण 15 ते 20 आर्किओलॉजी शिकवणारी वेगवेगळी कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजमध्ये तुम्ही MA आर्किओलॉजीला ॲडमिशन घेऊ शकता. दुसरं एक इंटरेस्टिंग फील्ड असं आहे की तुम्ही सायन्समधनं सुद्धा आर्किओलॉजीमध्ये जाऊ शकता. जसं मी आत्ता सांगितलं की केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, अँथ्रोपॉलॉजी या सगळ्या ज्या ब्रांचेस आहेत यातनं सुद्धा आपल्याला आर्किओलॉजीमध्ये जाता येतं. मग तुम्ही ग्रॅज्युएशन हे सायन्समध्ये करू शकता आणि त्याच्यानंतर मग MA आर्किओलॉजीला ॲडमिशन जर घेतली तर असं सायन्स आणि आर्किओलॉजी याचं कॉम्बिनेशन करून पुढे तुम्ही त्यामध्ये तुमचं करिअर करू शकता. याच्यामधनं तुम्ही स्टेट आर्किओलॉजीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉब मिळू शकतात. त्यानंतर सेंट्रल आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे त्याला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असं म्हणतात. तर त्यांच्यासुद्धा वेगवेगळ्या पोस्ट असतात आणि तिथेसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करता येतं आणि या सगळ्या आर्किओलॉजिकल एक्सकेव्हेशनमध्ये वगैरे भाग घेता येऊ शकतो. आपल्याला हे सगळं आपण एक
नॅशनल जिओग्राफीवर एक्सकॅव्हेशन वगैरेची आपण एखादी मूवी बघतो, पण ती मूवी आपण अर्धा तासाची जेव्हा बघतो तेव्हा ती एक्सकॅव्हेशन फक्त अर्धा तास चालू नसतं. एक्सकॅव्हेशन 2-3 वर्ष जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातनं एक अर्ध्या तासाची मूवी तयार होते. त्याच्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही एकदम असं नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरीवरनं असं पाहून इम्प्रेस होऊन आता मला आर्किओलॉजी करायची आहे असं करू नका. नीट त्या विषयातलं शिक्षण घ्या. खरंच आवड असेल तर डेक्कन कॉलेजला या, म्युझियम बघा आणि मग तुम्ही तुमचं करिअर सिलेक्ट करा असं मी म्हणेन. हे फील्ड अवघड आहे, तिथे तुम्हाला शारीरिक क्षमता लागते चांगली आणि बेसिकली तुमचं डेडिकेशन आणि तुमची आवड हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून तुम्ही हे करिअर सिलेक्ट करू शकता असं मला वाटतं. ग्रेट काका, तुमच्याकडनं खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळाल्या. शो संपायच्या आधी एक शेवटची गोष्ट, आम्हाला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे.